सर्वांना जय भीम। आज आपण सुभेदार रामजी मौलोजी सपकाळ यांच्याबद्दल व त्यांच्या त्यागाबद्दल व त्यांनी केलेल्या कष्टांबद्दल जाणून घेऊया। रामजी सपकाळ यांचे वडील हे इंग्रजी सरकारामध्ये त्यांच्या आर्मीमध्ये एक सैनिक म्हणून होते। पूर्वी त्या सैनिकांच्या मुलांना दिवसाच्या शाळेत व प्रौढ व्यक्तींना रात्रीच्या शाळेमध्ये शिकवण्याची सक्ती करण्यात आलेली होती। तसेच शिक्षण हे रामजी यांना मिळालेले होते। रामजी हे शिक्षणामध्ये हुशार होते। त्यांनी तिथं सैनिकी शाळेमध्ये शिक्षण घेतले व पुढे चालून तिथंच ब्रिटिशांच्या काळामध्ये ते इंग्रजांच्या छावणीमध्ये सैनिक झाले। पुढे त्यांचा विवाह भीमाई बरोबर होतो। विवाह झाल्यानंतर 14वे रत्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म होतो। सर्वीकडे आनंद। ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शाळेमध्ये जातात व शिक्षण घेतात, शिक्षण घेत असताना त्यांना त्या ठिकाणी जातीचे चटके मिळतात व त्या ठिकाणी त्यांना अपमान सहन करावा लागतो। त्यावेळेस रडत रडत छोटा भिवा म्हणजे बाबासाहेब हे घरी जातात व आपले वडील रामजी सपकाळ यांना सांगतात की मी ज्यावेळेस शाळेमध्ये जातो त्यावेळेस माझ्याशी जातीयता केली जाते। त्यावेळेस ते रडतात, बाबासाहेब रडतात व मी शाळेत जाणार नाही, माझ्याशी कोण बोलत नाही, माझे शिक्षकसुद्धाही चांगले वागत नाही असे सांगतात। त्यावेळेस रामजी सपकाळ त्यांना सांगतात की भिवा बघ, तुला काही झालं तरी शिक्षण घ्यावंच लागेल, खूप शिकावं लागेल, खूप मोठा माणूस बनावं लागेल, खूप ज्ञान ग्रहण करावं लागेल। कारण आपल्या महार समाजामध्ये, आपल्या अस्पृश्य समाजामध्ये कोणीही शिकलेलं नाही। जोपर्यंत तू शिक्षण घेत नाही, मोठा व्यक्ती होत नाही, मोठा माणूस होत नाही, तोपर्यंत आपली ही समानता जाणार नाही। तू मोठा होऊन जे आपल्यावर या रूढी परंपरेने अस्पृश्यता लादलेली आहे, असमानता लादलेली आहे, ही असमानता नष्ट कर, त्यासाठी तू शिक्षण घे, अशी प्रेरणा रामजी सपकाळ आपल्या मुलांना देतात। रामजी सपकाळ यांनी लहानपणीच बाबासाहेबांना शिक्षणाचे धडे शिकवण्यास सुरुवात केलेली होती। परंतु ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 10वी पास होतात व केळस्कर गुरुजी एका त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक सभा भरते, त्या सभामध्ये स्वतः लिहिलेलं बुद्धांचं चारित्र्य पुस्तक बाबासाहेबांना भेट देतात व बाबासाहेब ते पुस्तक वाचतात। त्यावेळी पुस्तक वाचल्यानंतर एक प्रश्न ते आपल्या वडिलांना म्हणजे रामजी सपकाळांना करतात की बाबा, तुम्ही मला सगळं वाचायला दिलं, मग बुद्ध का नाही दिला वाचायला? बघा, म्हणजे बाबासाहेबाला हा बुद्ध पटलेला असतो, बुद्धांचे विचार पटलेले असतात, कारण की याच्यामध्ये समानता दिसून येते। बाबासाहेब म्हणतात की बुद्ध मला का वाचायला दिले नाही, त्यांच्याकडे उत्तर नसतं। अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना पुस्तकांच्या वाचण्याची खूप आवड लागते। पुढे चालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस एखादं पुस्तक हवं असतं त्यावेळेस ते रामजी सपकाळांना सांगतात की मला हे पुस्तक हवं आहे। त्यावेळेस रामजी सपकाळकडे पैसे नसले तरी ते काय करायचे, तर आपली मुलगी जी आहे त्या मुलगीला जे लग्नात सोनं दिलेलं असतं त्यावेळेस ते तिच्या घरी जायचे व तिला सांगायचे की मला तू सोन्याचा दागिना दे, मी तो माझा पगार झाला किंवा माझं जे निवृत्तीच्या नंतरची पेन्शन किंवा वेतन मिळतं तो पैसा आल्यानंतर मी तुला देणार। त्यावेळेस ते पैसे घ्यायचे व त्याच्यातून तो सोनं घेऊन एका सोनाराकडे गहाण ठेवायचे व गहाण ठेवल्यानंतर त्याच्यातून पैसे घेतल्यानंतर बाबासाहेबांना आवडलेलं पुस्तक रामजी सपकाळ हे आणून द्यायचे। बघा, शिक्षणाचे धडे लहानपणापासूनच रामजी सपकाळ यांनी डॉक्टर साहेब आंबेडकरांना देण्यास सुरुवात केलेली होती व बाबासाहेबांनाही पुस्तकाच्या वाचनामध्ये फार आवड झालेली होती। बाबासाहेब यांना पुस्तक हेच त्यांचे मित्र होते, ज्ञान ग्रहण करणे हीच त्यांची इच्छा होती। पुढे चालून बघा,
10x10 खोलीमध्ये ज्यावेळेस साताऱ्यावरून रामजी सपकाळ यांचं कुटुंब पूर्ण मुंबईमध्ये येतं व एका 10x10 खोलीत राहतं, त्यावेळेस यांनी कशा प्रकारे बाबासाहेबांनी अभ्यास केला असेल तर बघा. रात्रीच्या वेळेस, झोपण्याच्या वेळेस ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्धी झोपायचे, त्यावेळेस रामजी सपकाळ हे उठून बसायचे. परंतु अर्धी रात्र झाली की मग रामजी सपकाळ हे बाबासाहेबांना उठवायचे व अभ्यास करायला लावायचे. त्यावेळेस अर्ध्या रात्री त्या जागेवरती, जी रिकामी जागा झालेली आहे त्या जागेवरती रामजी सपकाळ झोपायचे. किती त्याग वडिलांचा मुलाच्या शिक्षणासाठी. त्यांनी किती त्याग केला की रात्रीचं अर्धे बाबासाहेब झोपायचे, अर्धी रात्र रामजी सपकाळ झोपायचे. एवढा त्याग केला. पुढे चालून ज्यावेळेस डॉक्टर आंबेडकर शिष्यवृत्ती घेतात, उच्च शिक्षण घेतात व त्या उच्च शिक्षणाची फेड करण्यासाठी बडोद्याला जातात. कारण की शिष्यवृत्ती घेतल्यानंतर बाबासाहेबांसमोर एक अट टाकलेली असते की शिष्यवृत्ती पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बडोद्याला नोकरीला येणार. त्यावेळेस डॉक्टर आंबेडकर हे बडोद्याला जातात. बडोद्याला गेल्यानंतर तिथं त्यांना जातीचे चटके सहन करावे लागतात. परंतु 11 दिवसानंतर त्यांना एक तार येते, ती म्हणजे रामजी बाबा म्हणजे रामजी सपकाळ हे आजारी पडलेले आहे. विवाह तू लवकर घरी ये अशी त्यांना तार येते. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर हे बडोद्यावरून निघतात. सुरते स्टेशनावरती येतात. आपल्या वडिलांना मिठाई आवडते म्हणून ते त्या स्टेशनवरती मिठाई घेण्यासाठी जातात. परंतु त्या ठिकाणी त्यांची ट्रेन ही निघून जाते व दुसरी ट्रेन ही दुसऱ्या दिवशी असते. परत बाबासाहेब दुसऱ्या दिवशी ट्रेन पकडतात व आपल्या मुंबईच्या घरी येतात. व त्यावेळेस रामजी सपकाळ हे फक्त डॉक्टर साहेब आंबेडकरांचीच वाट बघत असतात. ज्यावेळेस डॉक्टर साहेब आंबेडकर त्यांच्या डोळ्यासमोर येतात, नजरेसमोर, त्यावेळेस रामजी बाबा हे बाबासाहेबांच्या पाठीवरनं व डोक्यावरनं हात फिरवतात. त्यांचे डोळे त्यांना बाबासाहेबांना बघण्यासाठी आतुर झालेले असतात. त्यांचा प्राण त्यांच्या कंठामध्ये अटकलेला असतो. परंतु ज्यावेळेस बाबासाहेबाला बघतात त्यावेळेस त्यांना थोडं समाधान वाटतं व बाबासाहेबाला बघून ते आपला प्राण सोडून देतात. तो दिवस म्हणजे 2 फेब्रुवारी हा दिवस आहे. बघा, रामजी सपकाळ यांनी केलेला त्याग. आजच्या काळामध्ये असे वडील त्याग करू शकत नाही जे रामजी बाबा यांनी केलेले आहे. अशा त्यागी व सामाजिक ज्ञान व आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी खूप मोठा त्याग केलेले एकमेव वडील म्हणजे रामजी सपकाळ. त्यांच्या त्यागाला कधी विसरलं जाणार नाही. त्यांच्यामुळेच बाबासाहेब घडलेत. अशा थोर रामजी सपकाळ बाबा यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो व त्यांना विनम्र अभिवादन करतो. जय भीम, नमो बुद्धाय.